मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया तिच्या रूममध्ये बसलेली असते. सायलीचाच विचार करत असते. सायलीबद्दल बोलत असते. ती म्हणते की ही सायली काय समाजसुधारक आहे का? तिने एवढा टाइमपास केला आणि उगीच माझा एवढा वेळ खाल्ला. पण नाही, मला आता साक्षीबरोबर बोलायलाच हवं. आणि त्या कल्पीने मला नीट ऐकू सुद्धा दिलं नाही. पण मी शुअर आहे की अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघेही अगदी साक्षीबद्दलच बोलत होते. पण आता कॉल नको, मी तिला भेटूनच करते. आता निघायलाच हवं, मला तिला भेटायलाच हवं. असं म्हणून प्रिया आता कपाटाजवळ जात लगेचच आपली पर्स घेते आणि जायला निघते. समोर अश्विन येऊन उभा राहतो तर प्रियाला धक्का बसतो आणि ती जरा घाबरतच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी अश्विन विचारतो, काय ग, आत्ता कुठे चाललीस तू? तेव्हा तिला आता काय सांगावं कळत नाही. पण ती म्हणते, काही नाही, मी जरा आईकडे जाऊन येते. तेव्हा तो विचारतो, काय? अगं, काल तर जाऊन आली होतीस ना तू? मग प्रियाची पुन्हा नाटकं सुरू होतात. ती म्हणते, अश्विन, अरे मला ना माझ्या आईची खूप आठवण येतेय. मग आता तो म्हणतो, बरं ठीक आहे, मी सुद्धा हॉस्पिटललाच निघालोय, जाता जाता तुला ड्रॉप करतो, चल बरं. तेव्हा प्रियाचा आता नाईलाज होतो, तिचा चेहराच पडतो. मनातच ती म्हणते, मी कुठल्याही कामासाठी निघाले ना, हे मांजर आडवं येतं म्हणजे येतंच. तेव्हा आता तन्वी, तू येते आहेस ना, असं अश्विन विचारतो. मग प्रिया म्हणते, अरे नको अश्विन, मी जाते ना एकटी, कारण तुला हॉस्पिटलला जायला मग उशीर होईल ना रे. तेव्हा तो आता म्हणतो, अगं फक्त 7-8 मिनिटाचा फरक पडणार आहे, त्याने काय होतं एवढं, चल आपण सोबत जाऊयाच आता. मग आता प्रिया कारणं सांगू लागते आणि म्हणते, नको अरे अश्विन, जर तुला असं मला बाहेर ड्रॉप करताना आईने किंवा सुमन काकीने पाहिलं तर त्या हट्ट करतील आणि म्हणतील, आज चल आज चल. आणि मग जर तू नाही आलास तर त्यांना वाईट वाटेल. तेव्हा हॉस्पिटलला पोहोचायचं आहे म्हटल्यानंतर कुणी का आग्रह करेल तन्वी, असं अश्विन म्हणतो. आणि अगदी शांतपणे तिला सांगतो की चल अगं, मी तुला करतो ड्रॉप. तेव्हा प्रियाला आता अश्विनच्या सारख्या सारख्या त्याच बोलण्याचा राग येतो आणि मग ती म्हणते, अरे सांगितलंय ना तुला, मी जाईल माझी एकटी, जरा समजून घे ना, असं ती हिडीस फिडीस करत त्याला बोलते. तेव्हा प्रियाचं हे उद्धटपणाचं बोलणं ऐकून अश्विनला जरा धक्काच बसतो. तिला तिचंच समजतं, आपण चूक केली, आपण अश्विनवर ओरडलो. त्यामुळे ती आता शांत होते आणि अश्विनला पुन्हा एकदा घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत म्हणते, अश्विन, अरे मी जाते ना माझी, आणि जाता जाता मला 1-2 दुकानांमध्ये सुद्धा जायचंय. मग मी तिकडे गेल्यानंतर तुला उशीर नाही होणार का हॉस्पिटलला जायला? म्हणूनच म्हटलं की मी एकटी जाते, चालेल ना अश्विन? तरीही अश्विन काहीच बोलत नाही, कारण त्याचा चेहराच आता पडलेला असतो. मग ती पुन्हा म्हणते, चालेल ना अश्विन? तेव्हा तो आता अगदी नाराज होत, ठीक आहे असं म्हणतो आणि प्रियाबरोबर एक शब्द सुद्धा बोलत नाही. तर प्रिया आता बाय असं म्हणून त्याला स्माईल देते आणि तेथून जायला निघते. तर बाहेर आता पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही आता हॉलमध्ये गप्पा मारत बसलेल्या असतात. प्रिया आता तेथून तडातड निघालेली असते. त्याच वेळी आता कल्पना विचारते, तन्वी, अगं तू कुठे बाहेर निघालीस का? तेव्हा प्रियाला अजूनच राग येतो. मग ती जरा मागे फिरते आणि रागातच म्हणते, हो, बॅगेला ऊन दाखवायला निघाली आहे. प्रत्येक वेळी असं सारखं सारखं विचारायचं असतं का, कुठे चालली कुठे चालली? मग प्रियाचं हे बोलणं ऐकून आता कल्पना आणि पूर्णा आजी एकमेकींकडे पाहतच राहतात आणि त्यांनाही जरा शॉकच बसतो. प्रिया आता अजिबातच व्यवस्थित बोलत नसते. मग आता पूर्णा आजींना राग येतो. त्या विचारतात, तन्वी, हे असं बोलण्याची पद्धत आहे का तुझी? मग प्रियाला समजतं, आपण पुन्हा एकदा चूक केली, माती खाल्ली. म्हणूनच ती आता हसते आणि म्हणते, पूर्णा आजी, तुम्ही तर म्हणत असताना नेहमी की बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असं कधी कुणी विचारू नये. म्हणूनच म्हटलं ना मी. ही कल्पनाला सुद्धा राग येतो आणि ती म्हणते, काय ग, म्हणूनच तर मी विचारलं ना की कुठे बाहेर निघाली आहेस का तू? तर लगेच चिडून उत्तर देण्याची काय गरज होती, असं रागातच ती विचारते. मग आता तिला जाब विचारल्यानंतर हसते आणि म्हणते, आई, मी कुठे चिडून बोलले? असं म्हणून ती हसते आणि म्हणते, आई, अगं कुठे मी चिडले एवढी? आणि अच्छा, ते बॅगेला ऊन दाखवायचं त्यामुळे का? मग आता ती खोटं खोटं हसते आणि म्हणते, आई, मी जोक केला. आणि आई, मी जाऊन तरी कुठे जाणार? एकतर माहेरी जाणार, नाहीतर एखाद्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे जाणार, आणि नाही तरीही तू विचारलं ना म्हणून सहजच मी आपला जोक केला. बरं, विनोद करायचा म्हणून असो, मी बाबांकडे जातीये, जाऊ ना आई? जाऊ ना पूर्णाजी? असं दोघींचीही परमिशन घेत ती आता अगदी गोड गोड बोलत त्यांना विचारत असते. तेव्हा रागातच पूर्णाजी म्हणतात, जा,
मग आता प्रिया पुन्हा हसतच म्हणते की लवकर येईल हां. तेव्हा प्रियाच्या या खोट्या खोट्या वागण्याला आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही मात्र आता वैतागलेल्याच असतात. प्रिया ही सारखीच आपली उद्धटासारखी बोलत असते. दुसरीकडे प्रिया जाऊन आता महिपतला भेटते आणि साक्षीला सुद्धा. तेव्हा आता प्रिया सांगू लागते की अण्णा सर, मी तुम्हाला सांगते ना, चैतन्य त्याचबरोबर सायली आणि अर्जुन हे तिघेही फक्त आणि फक्त साक्षीबद्दलच बोलत होते. तेव्हा काय बोलत होते असं आता महिपत विचारतो. तेव्हा ती म्हणते नाही ना, मला ऐकू आलं, पण मला पूर्णपणे खात्री आहे की त्या तिघांचा साक्षीविरोधात काहीतरी नक्कीच प्लॅन चाललाय. मग महिपत विचारतो, अगं तू काही ऐकलं नाही का? तुझा हा कान आहे तो तुटून तुझ्या हातात आला. तेव्हा प्रिया सांगते, अहो कल्पी टपकली की मध्ये, मला काहीच नाही ना ऐकता आलं. मग आता साक्षीला प्रियाचा खूप राग येतो की नेहमी आपली अर्धवट माहिती घेऊन येत असते. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही महिपतच्या बंगल्याजवळ येऊन पोहोचलेले असतात. सायलीने पूर्णपणे आपलं वेषांतर केलेलं असतं. तिने साडी नाही तर एक सुंदर असा मिनी कट घातलेला असतो आणि त्याचबरोबर सायली त्यामध्ये अजिबात ओळखू येत नसते. ती अर्जुनकडे पाहते तर अर्जुन म्हणतो, आय नो आजचं तुझं काम खूप म्हणजे खूप रिस्की आहे सायली. हे बघ, कोणाला संशय येता कामा नये आणि महिपत व त्याची माणसं आतमध्ये नसतील असं मला वाटतंय. तेव्हा सायली फक्त हो असं म्हणते आणि गाडीतून खाली उतरते. चेहऱ्याला लगेचच मास्क लावते जेणेकरून कुणाला ओळखू नये ना यासाठी. दुसरीकडे महिपत आता प्रियाचं खोटं खोटं कौतुक करत म्हणतो, वा काय माहिती दिली आहे तू, आणि या केसमधनं ना मी साक्षीला 113% तुझ्या माहितीवरून सोडवू शकतो. अरे वा वा, काय माहिती दिली असं म्हणून तो प्रियाचं खोटं खोटं कौतुक करत असतो. आणि तेव्हा प्रियालाही हे जाणवतं की हे खोटं कौतुक करत आहेत. मग ती म्हणते की अहो टोमणे कशाला मारताय. तेव्हा महिपत रागातच म्हणतो, हे बघ, टोमण्यावर भागवलं तर आता गाणंच ऐकवलं असतं. तेव्हा ती आता खूपच घाबरते आणि म्हणते नाही नाही, पण मी आपली प्रामाणिक प्रयत्न करतीये ना. तेव्हा साक्षी म्हणते, तुझे प्रयत्न पुरेसे नाहीयेत हे तुला कळत नाहीये का प्रिया? अगं त्या सायली आणि अर्जुनमध्ये काय डिस्कशन होतं हे आमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम आहे तुझं. आणि जर का उद्या जाऊन त्यांना माझ्या विरोधात काहीतरी पुरावा सापडला आणि आपल्याला डायरेक्ट जर कोर्टातच कळलं तर? इकडे सायली आणि अर्जुन अजूनही बाहेरच असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली. तेव्हा सायली आता विचारते काय? मग आता तो म्हणतो यसचं अर्ध लॉकेट सापडलं तर आपल्याला खूप मोठी माहिती मिळेल आणि त्याचा खरंच आपल्याला खूप मोठा उपयोग होईल. तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे. सायली म्हणते पार्लर सर्व्हिसची मुलगी बनून साक्षीकडे जायची ही आपल्याला कल्पना सुचली, हे किती बरं झालं ना. आता ते लॉकेट ना आपल्याला नक्कीच सापडेल. तेव्हा अर्जुन म्हणतो पण काळजी घे. तेव्हा सायली हो असं म्हणते, खूप रिस्की आहे, मिशन सक्सेसफुल करूनच ये. तेव्हा सायली आता हो असं म्हणते आणि त्यानंतर अर्जुन तिला ऑल द बेस्ट असं म्हणतो. दुसरीकडे महिपत म्हणतो, मागच्या टायमाला असंच झालं होतं, पण ही प्रिया आहे ना ती काही माती खायची थांबतच नाही. मग आता प्रिया म्हणते, अहो त्या तिघांकडनं मी साक्षीचं नाव ऐकलं तर मी येऊन सांगितलं की नाही. तेव्हा महिपत म्हणतो, हो ना, खूप उपकार झाले ना तुझे आमच्यावर. मग आता सांगतो त्या देशमुख बाईला की त्या सुभेदारने त्या साक्षीचं नाव घेतलं, त्याला नोटीस पाठवा आणि त्याला जेलातच धाडा. मग आता साक्षी प्रियाकडे पाहतच राहते आणि म्हणते, त्या घरातलं आमचं हक्काचं प्यादा आहेस तू आणि एकही काम धड कसं जमत नाही ग तुला. तेव्हा महिपत म्हणतो, नाही नाही, तो ना रिकामा लोटा आहे, रिकामा. कारण दही तूप लोणी तर काहीच नाही, ते तर सोडाच, पण पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही. पण जाऊ दे मरू दे, माझा आपला टाइम मोलाचा आहे, आता हिच्यावर मी असा फुकट नाही घालवू शकत, मी आपला जातो असं म्हणून महिपत जायला निघतो. त्यानंतर आता साक्षी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की काय चाललंय तुझं प्रिया. तेव्हा प्रिया सांगू लागते, अगं साक्षी, खरंच मी ना अर्जुन, सायली आणि चैतन्यवर अगदी बारीक लक्ष ठेवून असते आणि म्हणूनच त्यांचं बोलणं सुद्धा मी ऐकत होते. तरीही तू आणि अण्णा सर आपले मलाच बोला. आता त्यांचं ऐकण्यासाठी मी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसू का सांग बरं. तेव्हा साक्षी रागातच म्हणते, वेळ पडली ना तर ते सुद्धा करावं लागेल प्रिया तुला, कारण ते अर्जुन आणि सायलीला सापडलेला एकही मुद्दा आपल्या हाती लागता कामा नये.
इकडे सायली आता आपली बॅग घेते आणि अर्जुनकडे पाहते, तर अर्जुनचं लक्ष समोर जातं, कारण आता महिपत हा घराबाहेर येत असतो. त्यामुळे अर्जुन जरा घाबरतो आणि ऑल द बेस्ट असं सायलीला म्हणतो. सायली हो असं म्हणून त्याला जायला सांगते. अर्जुन पटकन महिपत येण्याच्या आतच तेथून जातो. तर महिपत जसा जसा बाहेर येत असतो तसतशी सायली त्याच्याकडे पाहत असते आणि मग तो गेटजवळ येतात सायली सुद्धा तेथे गेटजवळच येऊन उभी राहते. तर आता महिपत हा तिच्याकडे दुर्लक्ष करतो, समोर कोण आहे हे व्यवस्थित पाहत नाही आणि तसाच तो बंगल्याबाहेर पडतो. त्यामुळे सायलीच्या आता जीवात जीव येतो. तर आता कुणी तेथे नाही ना हे पाहत सायली आता बंगल्याकडे येत असते. तर दुसरीकडे आता साक्षी ही प्रियासाठी कॉफी घेऊन येते. प्रिया आता कॉफीचा मग हातात घेते, चुकूनच तिच्या ड्रेसवरच ती कॉफी पडते. साक्षी आता म्हणते, काय अगं प्रिया, एक काम सुद्धा ना तुला धड जमत नाही. ते अण्णा म्हणतात ना ते काही चुकीचं नाही, बरोबर आहे, वेंधळी आहेस नुसती वेंधळी बिनकामाची. आता जा बरं, हा खालचा बेडरूम आहे ना तिथे जा आणि जरा ते व्यवस्थित स्वच्छ करून ये ड्रेस, नाहीतर ड्रेसवरचा डाग जाणार नाही. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते, म्हणून साक्षी दार उघडण्यासाठी पुढे येते. मग प्रिया आता वैतागत म्हणते, असं बोलतेस ना साक्षी तू सुद्धा, जसं काही मुद्दामच सांडवून घेतली मी कॉफी. इकडे सायली दाराबाहेरच उभी असते, कुणी एकदा दार उघडते असं तिला होत असतं. मग आता ती अगोदर देवाच्या पाया पडते, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, सुरळीत होऊ दे. तेव्हा साक्षीच आता दार उघडते. तर सायलीला थोडं आता घाबरल्यासारखं होतं, पण ती आता न घाबरण्याचं ठरवते आणि म्हणते, मॅडम मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसमधून आली आहे, तुम्ही तर फेशियलची अपॉइंटमेंट बुक केली होती ना. साक्षी आता तिच्याकडे पाहतच राहते. मग आता सायलीला अर्जुनने सांगितलेलं असतं की सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेस हे नाव लक्षात राहील ना, तेव्हा सायलीने होकार दिलेला असतो. मग आता कशाप्रकारे अर्जुनने माझ्याकडून ही प्रॅक्टिस करून घेतली होती हे सुद्धा आता सायलीला आठवत असतं. अर्जुनला चैतन्याकडून ही सुद्धा माहिती मिळालेली असते की साक्षी ही ह्याच सर्व्हिसेसचा वापर करते नेहमी. मग आता सायलीने सगळं लक्षात ठेवलेलं असतं. ती विचारते, करू का फोन? अर्जुन म्हणतो हो कर, पण रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. मग आता ती साक्षीला लगेचच कॉल करते आणि जरा वेगळ्या भाषेत वेगळा आवाज काढून साक्षीला म्हणू लागते की हॅलो मॅडम, होम ग्लॅम ब्युटी सर्व्हिसेसमधून बोलतीये, तुम्ही आमच्या नेहमीच्या क्लायंट आहात, म्हणून तुम्हाला खास सर्व्हिसेस देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा साक्षी म्हणते नॉट इंटरेस्टेड. मग आता साक्षी फोन ठेवणार असते तेव्हा सायली म्हणते, मॅडम मॅडम ऐकून तर घ्या, अहो तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर आहात ना, आणि म्हणूनच तुमच्यासारख्या खास क्लायंटला आम्ही मेनिक्युअर पेडिक्युअर यासाठी 50% डिस्काउंट देतोय. मग आता साक्षी विचारते, काय 50%? मग सायली म्हणते, हो आमच्याकडे रेग्युलर येताना त्याचबरोबर तुम्ही आमच्या खूप खास आहात आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही 50% डिस्काउंट देतोय. तुमची अपॉइंटमेंट बुक करू का असं सायली विचारते. मग आता साक्षी जरा विचार करते आणि म्हणते, ठीक आहे, तसंही गेले काही महिने मी कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट घेतलेली नाहीये, त्यामुळे आय गेस एखादं माझं फेशियल तुमच्याकडे ड्यू असेलच. तेव्हा सायली म्हणते, हो हो आम्हाला माहिती आहे, कारण तुमचे रेकॉर्ड्स आहेत ना आमच्याकडे. मग आता अर्जुन सायलीच्या ह्या बोलण्यावर खुश होतो, कारण सायली खूप छान बोललेली असते. त्यानंतर साक्षी म्हणते, ठीक आहे, तुम्ही अपॉइंटमेंट आता घ्या आणि स्पेशली थँक्स, कारण तुम्ही मला अगदी स्पेशली ट्रीट करताय. इट्स गुड, थँक्स असं म्हणून ती आता फोन ठेवते. मग आता बाय असं म्हणून सायली फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर लगेचच ती अर्जुनच्या हातावर टाळी देते. आता हे सगळं सायलीला मात्र आठवत असतं आणि त्याचाच विचार करत ती तेथे आता थांबलेली असते. मग साक्षी म्हणते, हो हो राईट, आठवलं, या कम प्लीज. त्यानंतर सायली आता घरात येते आणि इकडे तिकडे पाहू लागते. तेव्हा साक्षी म्हणते, काय? मग आता सायली म्हणते, काही नाही. साक्षी म्हणते, ऐक, तू वर जा, वरच्या बेडरूममध्ये ना तिथे आपल्याला फेशियल अगदी कम्फर्टेबल करता येईल, तुझा सेटअप मांडून ठेव, तोपर्यंत मी आलेच. तर आता सायली तिकडे बेडरूममध्ये गेल्यानंतर साक्षी एकटीच तिथे उभी असते. त्याचवेळी प्रिया बेडरूम बाहेर येते आणि विचारते, काय ग, कोण आलं होतं? हा साक्षी म्हणते, अगं मला फेशियल करायचंय आणि त्यांच्याकडे 50% डिस्काउंट आहे म्हणे, त्यामुळे मी आता एखादं फेशियल करून घेते तिच्याकडनं, फेशियल ट्रीट सुद्धा करणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो का, अच्छा, मग मी सुद्धा काहीतरी करून घेऊ का ग? बघ ना माझे हेअर खूप ड्राय झाले आहेत. बरोबर मेनीपेडी सुद्धा करून घेते आणि एखादं फेशियल सुद्धा करते. तेव्हा आता साक्षी म्हणते, हे बघ, ती वर आली आहे तिकडे, तुला तिच्याकडून काही माहिती हवी असेल तर तू येऊ शकतेस वर. तेव्हा प्रिया खुश होते.
कारण आता 50% डिस्काउंट असतो ना म्हणून. तर इकडे सायली आता साक्षीच्या बेडरूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर लगेचच आपली बॅग ती बेडवर ठेवते आणि साक्षीचं कपाट उघडू लागते. परंतु त्या कपाटाचा दरवाजा उघडताच येत नसतो आणि ती सारखी मागे पाहते साक्षी येते की काय, कारण तिला खूप भीती वाटत असते. दुसरीकडे प्रिया आता साक्षीला म्हणते मी जाते हा वर. मग आता ठीक आहे असं साक्षी म्हणते. तेवढ्यातच तिला आता अश्विनचा फोन येतो. तेव्हा फोन आलेला पाहताच ती म्हणते साक्षी थांबा 1 मिनिट, तू जरा शांत राहा, काही बोलू नकोस. मग साक्षी जरा शांतच राहते. मग प्रिया आता कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं अश्विन, बोल ना. मग अश्विन म्हणतो अगं तन्वी, मी आज जरा हॉस्पिटलमधून ना खूप लवकर फ्री झालो आहे. हे बघ मी घरी चाललो आहे, छान निवांत बसून कॉफी पिऊयात आणि गप्पा मारूयात, तू येतेस का माझ्याबरोबर. तेव्हा प्रिया म्हणते हो येते ना येते, कारण तिचा आता नाईलाज असतो. सकाळी सुद्धा अश्विनवर जोरातच ती ओरडलेली असते आणि आता त्याला नाराज केलं तर उगीच डाऊट घेईल या विचाराने प्रिया आता म्हणते हो येते अश्विन मी. मग आता तू कुठे आहेस, मी तुला पिक करतो असं अश्विन म्हणतो. त्यावेळी ती म्हणते अरे कसं आहे ना, मला जरा ब्युटी ट्रीटमेंट करून घ्यायची होती. मग आता तो विचारतो काय ब्युटी ट्रीटमेंट, अगं तुला काय गरज आहे त्याची, ऑलरेडी माझी बायको ना आहे तशीच खूप सुंदर आहे आणि तू छानच दिसतेस. मग आता प्रिया म्हणते हो ना, तसंही मला तुझ्यापेक्षा काही म्हणजे काहीच महत्त्वाचं नाहीये असं म्हणून ती हसते आणि म्हणते येते हा बाय. तेव्हा तो म्हणतो लवकर ये हा, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा साक्षी म्हणते ग्रेट, आदर्श बायको, बरं जमतं ग तुला हे सगळं. तेव्हा प्रिया म्हणते काय करणार, करावं लागतं, कारण तो अश्विन माझ्या प्रेमात असा बुडालाय ना, म्हणून त्याचा मेंदू आता सध्या बंद आहे. आता जर का त्याला समजलं मी चांगली बायको नाहीये, मग असा खाडकन जागा होईल, मग कुठे जाऊ मी. तेव्हा साक्षी हसते आणि म्हणते नाईस, दूरदृष्टी वगैरे चांगली आहे हा तुझी. मग आता प्रिया म्हणते तू करून घे बाई, रिलॅक्स होऊन फेशियल वगैरे, मी काय जाते आपली बाय असं म्हणून ती आता नाराज होत तिथून जायला निघते. तर आता साक्षी ही तिच्या बेडरूमकडे जायला निघते. तोपर्यंत सायली इकडे कपाटाचं दारच उघडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु साक्षीच्या चप्पलचा आवाज आल्यामुळे ती लगेचच आता आपल्या बॅगकडे वळते आणि ती बॅग ओपन करते. तेवढ्यात साक्षी आता तेथे येऊन सायलीकडे पाहत राहते. मग दुसरीकडे अर्जुन हा त्या बंगल्याबाहेरच उभा असतो आणि तो सारखा साक्षीच्या बेडरूमकडे पाहत असतो, कारण सायली आतमध्ये असते आणि त्याच्या चेहऱ्यावर तेवढी काळजीसुद्धा दिसत असते. साक्षीने जर पकडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपल्या अगेन्स्ट ती काहीसुद्धा तक्रार करू शकेल असं आता अर्जुनला वाटत असतं आणि त्यामुळे तो घाबरतो, मोबाईलकडे सतत पाहत असतो. कधी एकदा सायलीला मी कॉल करतोय किंवा सायलीचा मला कॉल येईल. तर अर्जुनचं लक्ष आता मोबाईलमध्ये ही महिपतच्या बंगल्यातून बाहेर पडतीये हे सुद्धा त्याला माहीत होत नाही. तर प्रियासुद्धा समोर पाहत नाही की समोर अर्जुनची गाडी आहे म्हणून. ती लगेचच आता तिकडे घरी जायला निघते. इकडे आता सायली ही आपली बॅग उघडते आणि मग साक्षीकडे पाहते. तेव्हा साक्षी विचारते काय ग, अजूनही तू सेटअप का केला नाहीयेस, मला वाटलं तुझं सेटअपसुद्धा झाला असेल. तेव्हा सायली म्हणते मॅडम अहो मी सेटअपच करत होते, तुम्ही रिलॅक्स व्हा ना, जरा रिलॅक्स व्हा आणि सगळी ज्वेलरीसुद्धा काढून ठेवा इकडे, बी कम्फर्टेबल असं म्हणून सायली आता तिला ज्वेलरी काढायला सांगते. साक्षी आता आरशासमोर बसते आणि लगेचच आपले कानातले, हातातलं ब्रेसलेट, घड्याळ वगैरे काढू लागते. मग आता सायलीचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच असतं. साक्षीकडे ते अर्ध पेंडंट अजून आहे का याचा विचार ती करत असते आणि अगदी तिच्या गळ्याकडे पाहू लागते. तर साक्षी आता आपली गळ्यात असणारी ती चैन काढून ठेवत असते. तेव्हा सायली आता मनातच विचार करते साक्षीच्या गळ्यात असणारी जी चैन आहे त्यामध्ये ते अर्ध पेंडंट असेल का. अगं साक्षी हात काढ, त्या पेंडंटवरून हात काढ ना प्लीज असं मनातच ती आता म्हणत असते. इकडे अर्जुन मात्र आता सायलीच्या काळजीने पेडापिसा झालेला असतो, कारण आता त्याला खूप भीती वाटत असते की सायली काम फत्ते करून येते की नाही आणि तिला यायला अजून किती वेळ लागेल, जास्त उशीर व्हायला नको, नाही तर साक्षीला उगीच डाऊट येईल, कारण ती जितका जास्त वेळ आतमध्ये थांबेल ना तेवढी रिस्क आहे खूप मोठी असं म्हणून तो मोबाईलकडे पाहतो. इकडे सायलीचे हेच प्रयत्न असतात की कधी एकदा मी साक्षीच्या गळ्यात असणारं पेंडंट पाहिल, कारण ते अर्धच पेंडंट आहे का हे तिला पाहायचंच असतं आणि त्यासाठीच खरं तर ती तेथे त्या घरात गेलेली असते. मग आता साक्षीकडे तिचं अगदी बारीक लक्ष असतं. तेव्हा साक्षी आता ड्रॉवर उघडते आणि त्या एका बॉक्समध्ये चैन आणि ते पेंडंट ठेवते.
पण साक्षीचा हात मध्ये मध्ये येत असल्यामुळे अजूनही सायलीला फारसं दिसलेलं नसतं की ते नक्की पेंडंट त्यामध्ये आहे म्हणून. तर साक्षी आता आपापल्या सगळ्या ज्वेलरी काढून ठेवते आणि फेशियल करण्यासाठी तयार होते. सायलीला आता समजतच नसतं की आता कसं करायचं हे सगळं आणि कसं शोधायचं ते पेंडंट, कारण साक्षीच्या गळ्यात असणारी चैन, ते पेंडंट मी अजूनही व्यवस्थित पाहिलेलं नाहीये. सायली सारखी सारखी साक्षीकडे पाहत असते. तर साक्षी आता आपले केस वगैरे व्यवस्थित सावरून ठेवते कारण तिला आता फेशियल करायचं असतं. तर सायली मात्र सेटअप न करता तेथेच उभी असते आणि डोक्याला हात लावते कारण तिला खूप मोठी काळजी लागलेली असते की आता पेंडंट शोधायचं कसं, पुढे कोणता प्लॅन करायचा, कसा करायचा, काय करायचा. तर दुसरीकडे सुद्धा अर्जुन हा अगदी टेन्शनमध्ये असतो कारण सायलीला ते पेंडंट सापडेल की नाही हा विचार तो करत असतो. सायली जेवढा वेळ जास्त आतमध्ये राहील तेवढा वेळ तिच्यासाठी रिस्कीच आहे हे त्याला पूर्णपणे माहीत असतं. दुसरीकडे सायलीला सुद्धा सुचत नसतं करावं काय आता, या साक्षीला कसं बाहेर काढावं मग जेणेकरून मला ते पेंडंट हे शोधता येईल म्हणून. आता तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते आणि तीच कल्पना सुचवत सुचवत ती साक्षीकडे पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता खूप खोकला येण्याचं नाटक करते आणि ते नाटक केल्यानंतर आता पाणी पाणी असं म्हणते. तेव्हा साक्षी आता लगेचच पाणी आणण्यासाठी तिकडे जाते. तर लगेचच सायली आता ते पेंडंट शोधू लागते. साक्षी येण्याच्या आत तिला हे काम फत्ते करायचं असतं. तर दुसरीकडे आता अर्जुन बाहेरच उभा असतो. तेवढ्यातच महिपतची गाडी येऊन बंगल्याशेजारी थांबते. अर्जुन आता खूपच घाबरतो आणि सायलीला कॉल करतो, म्हणतो की सायली पटकन कॉल रिसीव्ह कर. तेवढ्यातच सायली कॉल रिसीव्ह करते. अर्जुन म्हणतो पटकन ते पेंडंट शोध, बाहेर ये कारण महिपतसुद्धा आलाय. तेव्हा सायली म्हणते हो मी त्या पेंडंटचाच अर्धा भाग शोधतीये. मग तेवढ्यातच साक्षी तेथे येते, सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि हसते. तर आता सायली खूपच घाबरते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.